So in a research study, it is important that the concept used should be operationalized in measurable terms so that the extent of variations in respondents' understanding is reduced, if not eliminated. So त्याच्यामध्ये ऑपरेशनलाइज्ड कन्सेप्ट असला पाहिजे आणि ते मेजरेबल असल्या पाहिजे. आता ऑपरेशनलाइज, मेजरेबल, ऑपरेशनलाइज म्हणजे उपयोगात आणण्याजोगी या अर्थाने इथे ऑपरेशनलाइज आहे. मेजरेबल आणि मोजता येण्याजोगी. सो व्हेरिएबल असा घटक आहे ज्याचा उपयोग तुम्हाला रिसर्च मध्ये ऍप्लिकेबिलिटी करता येते, उपयोग करता येतो आणि त्याला मोजता पण आला पाहिजे. तर ते ते मोजणं हे तुम्हाला जसं या दोन गोष्टी डिफाईन करायचं असेल तर तुम्ही ऑब्जेक्टिव्ह, स्मार्ट ऑब्जेक्टिव्ह असले पाहिजे असं जेव्हा म्हणतो आपण. सो ही स्क्रीन दिसताय आता मी ज्या स्क्रीनवर आहे ती. हा सर दिसतंय. हे स्मार्ट म्हणजे काय तर त्याच्यामध्ये स्पेसिफिक, मेजरेबल आणि अचिवेबल, रिलेव्हंट अँड टाइम बाउंड. सो each word has separate meaning. So तुमचे when you are defining the objective, that objective should be smart. स्मार्ट म्हणजे काय तर स्पेसिफिक असले पाहिजे, मेजरेबल असले पाहिजे, त्याला मोजता आलं पाहिजे, अचिवेबल असले पाहिजे म्हणजे ते साध्य होणारे असले पाहिजे, रिलेव्हंट असले पाहिजे आणि टाइम बाउंड असले पाहिजे. तर टाइम बाउंड चा अर्थ तुम्हाला तुम्ही ऑब्जेक्टिव्ह ठरवलेला आहे की तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे किंवा एखादी एक्झाम क्वालिफाय करायची आहे, हा तुमचा ऑब्जेक्टिव्ह आहे. पण त्याला काही तुम्ही ठराविक काळ देणार आहात का नाही? म्हणजे मी पुढच्या 3 वर्षामध्ये, पुढच्या 5 वर्षामध्ये हे ही एक्झाम क्वालिफाय करणार. सो तर मग त्या पिरियड्स मध्ये नाही झालं. म्हणजे जसं आता आपल्याकडे बघितलं तर आता मी 5.5-6 वर्ष होत आहे इथे, तर इथून 6 वर्षांपर्यंतचे लोक आजही मला वाटते एमपीएससी युपीएससी करण्याकडे एमपीएससी युपीएससी तर तयारी कोणी करू शकत नाहीये इकडे. एमपीएससी ची तयारी करतात एमएसडब्ल्यू झाल्यावर आणि ते आजही तसेच आहेत त्याच ठिकाणी एमपीएससी तयारीच्या याच्यामध्ये. सो त्याच्यामध्ये सिच्युएशन ऍड ऑन होतात, हा वेगळा पार्ट आहे. म्हणजे लॉकडाऊन आलं, 2 वर्ष गेले, भरत्या नाही निघाल्या, 4 वर्ष गेले. सो तुम्हाला स्पेसिफिक तुमच्या जो काही तुम्ही ऑब्जेक्टिव्ह डिफाईन करतात, मग तो करिअर ऑब्जेक्टिव्ह असेल किंवा कामातला ऑब्जेक्टिव्ह असेल, त्याचं त्याचं टाइम ठरलेला असला पाहिजे, टाइम बाउंड असलेले पाहिजे. म्हणजे ते तुम्ही किती वेळामध्ये अचीव्ह करणार. इफ नॉट म्हणजे इफ नॉट एबल टू अचीव्ह, देन यू हॅव टू प्लॅन अनदर थिंग्स. म्हणजे तुमच्याकडे दुसरा प्लॅन असला पाहिजे किंवा दुसरा वे असला पाहिजे की त्याच्यातनं तुम्हाला पुढे जाता आलं पाहिजे. सो याच्यासाठी तुम्हाला इथे तो मुद्दा दिसतो की आणि हेच तुम्हाला मला वाटते प्रोजेक्ट प्रपोजल रायटिंग वगैरे हा मुद्दा 3rd का 4th सेमला सिलेबस मध्ये आहे. ते कसा घेतात मला नाही माहिती, कसा शिकवला जातो. पण प्रोजेक्ट मध्ये सुद्धा तुम्हाला कुठलं प्रोजेक्ट डेव्हलप करायचं असेल तर ह्या गोष्टी त्याच्यामध्ये ऍड असतात. म्हणजे तुम्ही काय करणार आहात,
किती क्वांटम मध्ये करणार आहात, त्यातनं काय साध्य होणार आहे, त्याचा काय संबंध आहे उद्देशांशी, तुम्ही जे काही प्रपोजल मांडलं त्याच्याशी, आणि कधीपर्यंत करणार आहात. म्हणजे मी तुम्हाला याच्यात दोन गोष्टी सांगत आहे. एक एक रिसर्चचा पार्ट सांगत आहे आणि दुसरा प्रोजेक्ट प्रपोजल मध्ये सुद्धा ह्या गोष्टी येतात. आता प्रोजेक्ट प्रपोजल रायटिंग हा अगेन कधी कधी रिसर्च मध्ये पण रिसर्च प्रपोजल जे फंडिंग साठी अप्लाय केले जातात त्याच्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टी असतात. तर रिसर्च प्रपोजल्स फॉर फंडिंग, तुम्हाला काय अभ्यास करणार आहात, कोणाचा अभ्यास करणार आहात, किती त्याच्यातनं साध्य होणार आहे, काय साध्य होणार आहे, आणि किती वर्षात करणार आहात, 1 वर्षात करणार आहात, 2 वर्षात करणार आहात, 3 वर्षात करणार आहात, हे असं स्पेसिफिकली हे तुम्हाला आवश्यक गोष्ट आहे टू अंडरस्टँड, टू क्लॅरिफाय युअर ओन ऑब्जेक्टिव्ह. सो ऑब्जेक्टिव्ह रिसर्च मधले पण, कामामधले पण, एखाद्या प्रोजेक्ट मधले पण ऑब्जेक्टिव्ह या पद्धतीचे असले तर तो प्रोजेक्ट प्रपोजल सँक्शन होतात किंवा पुढच्या स्टेपला जातात बेस्ड ऑन त्या ऑब्जेक्टिव्हच्या स्मार्टनेसवर. आता काही कन्सेप्ट आणि ऑब्जेक्टिव्ह, कन्सेप्ट सुद्धा असतात तुमच्या रिसर्च मध्ये. त्या कन्सेप्ट आणि ऑब्जेक्टिव्ह च्या संदर्भामधलं काही इथे क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे. व्हेरिएबल अँड इमेज परसेप्शन ऑर कन्सेप्ट दॅट कॅन बी मेजर्ड. अशी गोष्ट तुम्ही एखादी गोष्ट व्हिज्युअलाइज करताय पण ती मोजता येण्यासारखी असली पाहिजे, त्याला व्हेरिएबल म्हणतात. आणि कन्सेप्ट आर मेंटल इमेज परसेप्शन. त्याच्यातला बेसिक डिफरन्स दोन्ही गोष्टींमधला, कन्सेप्ट आणि व्हेरिएबल्स मधला काय आहे तो पुढे दिलेला आहे. कन्सेप्ट कॅन नॉट बी मेजर्ड whereas variable can be subjected to measurement. तर ते व्हेरिएबल याच्यासाठीच मानले जातात की त्याला मोजता येतं. त्याला त्या कन्सेप्टला सुद्धा, कन्सेप्ट जेव्हा तुम्ही एखादी कन्सेप्ट डिफाईन करता त्याच्यातनं तुम्हाला व्हेरिएबल डिफाईन करता येतं आणि ते मोजता येतं. सो कन्सेप्ट मध्ये सब्जेक्टिव्ह इम्प्रेशन जे आहे ते जास्त असतं आणि व्हेरिएबल मध्ये मेजरेबल थ्रू द डिग्री ऑफ परसेप्शन varies from scale to scale and from variable to variable. तर मग याच्यात आता आपल्याकडे दृष्टिकोन अभ्यासणे असा रिसर्चचे ऑब्जेक्टिव्ह असतात. पण वेन यू आर सेइंग दृष्टिकोन अभ्यासणे, तर दृष्टिकोन अभ्यासणे तर त्याची वेगळी स्केल असते, ती स्केल कोणी वापरत नाही. तुम्हाला त्याच्या इतक्या कॉपी नाही होत आहे. सो ऍटिट्यूड, दृष्टिकोन अभ्यासणे उद्देशात जरी असलं तर त्याच्यामध्ये
त्याला धरून स्केल कुठलीही यूज केली जात नाही. बहुतांश रिसर्चमध्ये फार कमी रिसर्च आहेत, त्याच्यामध्ये ती स्केल वापरली जाते. आता अ, हे कदाचित तुम्हाला स्क्रीनवरचं दिसत असेल. 1 मिनिट. नाही कटलं. कुठे गेलं? हं. सो ही स्क्रीन दिसत आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला इथे थोडी लार्ज होईल का ही? अच्छा दुसऱ्या ह्याच्यावर गेल्यावर कदाचित होईल, पण ठीक आहे. त्यात वेळ चालला जाईल. तुम्हाला ही स्क्रीनमध्ये स्ट्राँगली ॲग्री, अनडिसायडेड, डिसॲग्री अँड स्ट्राँगली डिसॲग्री. सो 1, 2, 3, 4, 5. सो हे ठरलेलं पॅरामीटर आहे. आणि आता तुम्ही जाऊन रिसर्च पहा लायब्ररीमध्ये. सहमत, पूर्णतः सहमत, असहमत, व्हॉटएव्हर म्हणजे त्याला जे वाटलं ते टाकून देतात ते रिसर्चमध्ये. तर ते रिसर्चमध्ये कुठलीही गोष्ट म्हणजे तुम्ही एखाद्या मुलाखत अनुसूचीमध्ये काही प्रश्न मांडत आहात, तर त्या प्रश्नामध्ये जर ते प्रश्न अगेन डिपेंडिंग ऑन युअर व्हेरिएबल्स अँड ऑब्जेक्टिव्हज. सो ऑब्जेक्टिव्ह व्हेरिएबल्स, हायपोथेसिस याच्यावर डिपेंड असणारे क्वेशन्स असणार आहेत. तर तिथे काय आहे, तिथे तुम्हाला दृष्टिकोन अभ्यासायचा आहे, तर यू हॅव टू यूज द स्केल. तुम्हाला दृष्टिकोनाशी संदर्भित ॲटिट्यूड स्केल्स आहेत वेगवेगळ्या, तर त्यातली तुम्ही कुठली स्केल वापरताय आणि ती स्केल मोडून-तोडून नाही यूज करता येणार. कारण ते स्किल डिफाईन केलेले असतात, टेस्ट केलेले असतात. त्याला मान्यता मिळालेली असते. त्या स्किल्स तुम्हाला यूज कराव्या लागतात. आपल्याकडे अ, म्हणजे कुठलंही म्हणजे माहीत नाही, स्ट्रॉंगली ॲग्री, सहमत, असहमत झालं 2च शब्द घेतात किंवा मग काय पूर्णतः सहमत, असहमत की मुळीच नाही. अशा पद्धतीनं 2-3 ऑप्शन्स घेऊन ते केलं जातं. तर हे तुम्हाला थोडंसं कुठलाही स्केल यूज करताना त्याचं रॅशनल काय आहे, रिसर्चचा त्याचा बेस आहे का नाही आहे, हे बघावं लागतं. म्हणून हे मेजरेबल असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी इथे स्किल्स, ॲटिट्यूड ज्या परसेप्शनच्या डिग्री ऑफ परसेप्शनच्या स्केल्स आहेत. तर त्या स्केल्स कुठल्या-कुठल्या आहेत? काय आहेत? आपल्याला कुठली यूज करता येऊ शकते का? अप्रोप्रिएट कुठली आहे? हे सुद्धा त्याच्याने बघावं लागतं. सो या कन्सेप्टमध्ये नो युनिफॉर्मिटी ॲज टू इट्स अंडरस्टँडिंग अमंग डिफरंट पीपल. सो डेफिनेटली युनिफॉर्मिटी, सारखेपणा किंवा एकजिनसीपणा हा असणार नाही कन्सेप्टच्या बाबतीमध्ये. कन्सेप्टच्या बाबतीमध्ये इन द सेन्स की एखादी संकल्पना ही एखाद्याने मांडलेली संकल्पना ती दुसऱ्याने मांडलेल्या संकल्पनेशी सारखी असेलच असं नाहीये. त्यामध्ये डेफिनेटली व्हेरिएशन्स असतील. त्यामुळे ते मोजता येणाऱ्या संकल्पना नसतील. सो याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स दिल्या कन्सेप्टच्या. तर कन्सेप्टमध्ये इफेक्टिव्हनेस, सॅटिस्फॅक्शन, इम्पॅक्ट, एक्सलंट, हाय अचिव्हर्स, सेल्फ स्टीम, रीच, डोमेस्टिक व्हायलन्स, एक्सटेंड अँड पॅटर्न ऑफ अल्कोहोल कन्झम्पशन. सो हे कन्सेप्टच्या इथे एक्झाम्पल्स दिलेले आहेत, हे लक्षात घ्या. आणि इकडे याचे व्हेरिएबल्सचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. जेंडर आहे, ॲटिट्यूड आहे, एज आहे, इन्कम आहे, रिलिजन आहे. सो बहुतांश रिसर्चमध्ये व्हेरिएबल्स मांडताना त्या व्हेरिएबल्स सोबत आता व्हेरिएबल्स मध्ये 2 टाइप्स असतात. एक इंडिपेंडंट असतो आणि दुसरा डिपेंडंट असतो.
तर त्या टाइपला धरून मांडणी केली तर ते आणखीन क्लॅरिटी आपली वाढवतं, की whatever variables you used in your research, those are dependent variables and those are independent variables. म्हणजे कुठल्या डिपेंडंट व्हेरिएबल्स इंडिपेंडंट व्हेरिएबलचं डिपेंडंट व्हेरिएबल आहे, या पद्धतीनं सुद्धा तुम्हाला व्हेरिएबलची मांडणी केली तर ते अधिक जास्त सोपं जातं टू अंडरस्टँड. तुम्हालाच नाही तर लोकांना पण सुद्धा, तुमचा रिसर्च जर कोणी पाहत असेल तर त्यांना सुद्धा समजायला सोपं जातं की तुमच्या रिसर्च मध्ये तुम्ही काय मांडणी केलेली आहे. जर तुमच्या रिसर्च मध्ये तुम्ही इकॉनॉमिक कंडिशन पाहत असाल, आर्थिक स्थिती पाहत असाल, तर मग इन्कम हे इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे आणि इकॉनॉमिक स्टेटस हे डिपेंडंट व्हेरिएबल आहे. या पद्धतीनं तुम्हाला त्या व्हेरिएबलची मांडणी करता येतं. सो कन्सेप्ट ज्या आहेत, आता डोमेस्टिक व्हायलन्स. सो डोमेस्टिक व्हायलन्स कॅन नॉट बी मेजर थ्रू द स्केल. हा, तुम्हाला मग तिथे कन्सेप्ट डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे म्हणायचं काय आहे, व्हॉट यू आर गोइंग टू फोकस इन अ डोमेस्टिक व्हायलन्स. मग सगळे ऍस्पेक्ट घेणार आहे का? त्याच्यामध्ये इमोशनल, सेक्सुअल, इकॉनॉमिकल, फिजिकल, या सगळ्या टाइप ऑफ व्हायलन्स आहेत. मग त्याची डेफिनेशन मांडणं, त्याला कन्सेप्ट म्हणतात. सो मेजरमेंट ऑफ स्केल्स हा पुढचा भाग आहे. तर याच्यामध्ये स्पेसिफिकली देर आर 4 टाइप्स ऑफ डेटा that may be generated in a social research, each one adding more to the next. So those ordinal data is also nominal and so on. So usually acronyms to help remember this is NOIR. So हे NOIR हा शॉर्ट फॉर्म मी तुम्हाला त्या स्केल्स कुठल्या कुठल्या आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवता येतं. सो याच्यामध्ये N stands for nominal, O stands for ordinal, I stands for interval आणि R stands for ratio. सो या पद्धतीनं लक्षात ठेवलं तर ते जास्त सोपं जातं लक्षात ठेवायला. म्हणजे याचे काही खूप साऱ्या गोष्टीचे ट्रिक्स आहेत. म्हणजे जसं एक पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये पोस्ट कार्ड नावाचं एक हे आहे. मला वाटते तुमचा फील्ड्स ऑफ सोशल वर्क पार्ट 2 मध्ये तुम्हाला HRM आहे का आत्ताच्या याला? हो, त्यामध्ये फील्ड्स ऑफ सोशल वर्क मध्ये. हा, तर HRM चा याच्यामध्ये एक POSDCORB पोस्ट कार्ड असा एक सिद्धांत आहे. मी 1 वर्ष BA केलं होतं तेव्हा क्लासमध्ये शिक्षकांनी शिकवला होता. तो तेव्हापासूनचा लक्षात आहे. सो हे ॲक्रोनिम्स आहेत पोस्ट कार्ड, आणि हा तुमच्या सिलेबस मध्ये पण पार्ट आहे. सो हे जर बघितलं तर प्रत्येक वर्ड हा स्टँड होतो. P फॉर प्लॅनिंग, O फॉर ऑर्गनायझेशन, S फॉर स्टाफिंग, D फॉर डायरेक्शन, CO for coordinating, and R for reporting, and B for budgeting. सो हा पोस्ट ऑफ थेअरी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन या विषयामध्ये होता मला. तो तुम्हाला इथे फील्ड्स ऑफ सोशल वर्क मध्ये HRM मध्ये पण असेल आणि आणखीन एका सब्जेक्ट मध्ये असेल. सो या ॲक्रोनिम नुसार म्हणजे हा आता अनेक वर्षापासून ऍज इट इज लक्षात आहे. सो याच्यावरनं तुम्हाला
ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये हाऊ दिस फॉर्म्युला used for effective human resource management. तर इफेक्टिव्ह ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट साठी हा फॉर्म्युला कसा यूज केला जातो, प्लॅनिंग कसं केलं जातं, ऑर्गनायझिंग कसं केलं जातं, स्टाफिंग काय असतं, डायरेक्टिंग काय असतं, कोऑर्डिनेटिंग म्हणजे काय असतं, रिपोर्टिंग आणि बजेटिंग हा सगळा पार्ट जो आहे तो पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा जरी पार्ट असला तरी तुम्हाला तो रूरल डेव्हलपमेंट मध्ये मॅनेजमेंट हा पार्ट असेल तर त्याच्यामध्ये पण हाच फॉर्म्युला यूज केला जातो. HRM चा कंपोनंट ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असेल तर अगेन त्याच्यामध्ये सुद्धा हा फॉर्मॅट हा फॉर्म्युला यूज केला जातो. सो हे मेमरायझिंग लक्षात ठेवण्यासारखं आहे. एक नवीन गोष्ट म्हणजे आता लहान मुलांकडनं पण बऱ्याच गोष्टी आपण शिकतो की खूप मोठमोठ्या गोष्टी कशा लक्षात ठेवायच्या आहेत, तर त्याच्या इथे जसं अॅक्रोनिम दिलेलं आहे याच्या संदर्भामध्ये आणखीन एक आहे. म्हणजे तुम्हाला प्लॅनेट्स काय आहेत म्हणजे हे मला आतापर्यंत माहिती नव्हतं. 2-3 वर्ष आधी असंच YouTubeवर सर्च करताना एक फॉर्म्युला मिळाला आणि त्याच्यामध्ये दिलं होतं की माय ब्युटिफुल मदर just us. ओके, सो हा जो फॉर्म्युला आहे हा तुम्हाला इथे दिसतंय याच्यामध्ये हा फॉर्म्युला यूज केला जातोय. हे अगेन इथे. सो हे एक स्टेटमेंट आहे, माय ब्युटिफुल मदर जस्ट सर्व्ह अस नूडल्स. सो त्यातला प्रत्येक वर्डचं फर्स्ट लेटर जर घेतलं तर तुम्हाला त्याची सिक्वेन्स ऑफ प्लॅनेट्स ती लक्षात राहते आणि नंबर ऑफ प्लॅनेट्स हे लक्षात राहते. असं लक्षात ठेवणं थोडंसं डिफिकल्ट जातं. तर माय मधला एम मर्क्युरी, व्ही स्टँड फॉर व्हीनस, ई स्टँड फॉर अर्थ, M stand for Mars, J stand for Jupiter, S stand for Saturn, आणि U stand for Uranus आणि N stand for Neptune. सो या पद्धतीनं सुद्धा अनेक फॉर्म्युलेज तुम्हाला मिळतील की जे इझी टू मेमराइज, मोठमोठ्या कन्सेप्ट इन्फॉर्मेशन हे मेमराइज करायला एक सोप्या वे आहे. त्यामुळे NOR हा शॉर्ट फॉर्म सुद्धा स्केलच्या संदर्भामध्ये इथे दिलेला आहे. सो याच्या संदर्भामध्ये सरांची थेरॉटिकल पार्ट बघू शंभर सर याच्याबद्दल डिटेल्स मध्ये घेतील का? ओके, सो आपण डायरेक्टली कन्स्ट्रक्टिंग हायपोथेसिस इथे जाऊया. सो हायपोथेसिस आता व्हेरिएबल्स झाल्यानंतर हायपोथेसिसची मांडणी तुम्हाला रिसर्च मध्ये दिसते आणि हायपोथेसिस म्हणजे संभाव्य उत्तर वगैरे या गोष्टी मराठीमध्ये तुम्हाला पुस्तकांमध्ये मिळतील. त्याचं ट्रान्सलेशन मध्ये काय त्याचा जिस्ट लॉस होतोय किंवा त्याचा जो मेन कोर कंटेंट आहे तो मे बी कदाचित लॉस होत असेल. सो रिसर्चर म्हणून यू डू नॉट नो अबाउट द फेनोमेना, तुम्हाला कोणते घटक आहेत त्याच्याबद्दल माहिती नसतं, but you do have a hunch to form the basis of a certain assumption. So assumption हे वेगळं असतं
हायपोथेसिस हे वेगळे असतात. सो आपल्याला गृहीत कृत्य मराठीमध्ये आणि गृहीतके. सो ह्या अनेक ठिकाणी एकच म्हणून ते शब्द लिहिले जातात मराठीत सुद्धा. गृहीतके आणि गृहीत कृत्य. सो गृहीतकेला अझम्पशन्स म्हणतात आणि गृहीत कृत्य जे असतात त्याला हायपोथेसिस म्हणतात. तर याच्यामधला बेसिक डिफरन्स तुम्हाला समजून घ्यावा लागेल की assumptions are universal truths and hypotheses are predictable phenomena in your research. So तुम्ही काय प्रिडिक्ट करता तर ते त्याची मांडणी ही हायपोथेसिस मध्ये केली जाते. सो आपल्याकडे व्हेरिएबल मांडण्याचं व्हेरिएबल सुद्धा म्हणजे आताही काही रिसर्च पाहिले मी झालेले आता जे खाली आहेत या वर्षी सबमिट झालेले, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे दिसतं की त्याला कुठलाही सायंटिफिक बेस नसतो त्या व्हेरिएबल्सला. सो सायंटिफिक बेस म्हणजे त्या व्हेरिएबल्स मधली लँग्वेज जी आहे ती स्पेसिफिक असणं आवश्यक आहे. सो राईट, partially right or wrong. सो त्याच्यामध्ये स्पेसिफिकली कुठलं लँग्वेज यूज करताय तुम्ही ते जास्त इम्पॉर्टंट असतं व्हेरिएबल्स मध्ये सुद्धा. सो इथे हायपोथेसिस इज अन इंटेलेक्चुअल गेस. सो गेस म्हणजे त्याचं लिटरल ट्रान्सलेशन नका घेऊ तुम्ही. सो गेस, hunch, assumption, suspicious, assertion or ideas about a phenomena, relationship or situation, the reality of truth of which you do not know. So रियालिटी ऑफ ट्रूथ विच यू डू नॉट नो म्हणजे रिसर्चरला ते माहिती नसतं, बट ते अज्युम करता येतं आणि ते अज्युम करणं म्हणजे तेच खरं झालं पाहिजे असं नसतं. तर तुम्ही एखादी गोष्टीची मांडणी केली. सो उदाहरणार्थ एज्युकेशन is a powerful tool to bring economic change in the family. या टाइप्स मी हायपोथेसिस मांडला. सो एज्युकेशन हे खूप पॉवरफुल टूल आहे आणि त्यामुळे घराची आर्थिक स्थिती सुधारू शकते. सो मी काय म्हटलं, हे हायपोथेटिकल स्टेटमेंट आहे, सुधारू शकते. सो यू हॅव टू टेस्ट इट. तुम्हाला ती टेस्ट करावी लागेल की एज्युकेशनचा आणि घराच्या आर्थिक स्थितीचा संबंध लागू शकतो का, लागतो तो मोजून ते मेजर करणं गरजेचं आहे. सो अनेक रिसर्च त्याच्या संदर्भामध्ये काय झाले, तर जसं आता म्हटलं ना की ऑलरेडी तुमचा जो थेरॉटिकल फ्रेम डेव्हलप करायचे असते त्या थेरॉटिकल फ्रेम मध्ये रिव्ह्यू ऑफ लिटरेचर मध्ये या संदर्भात काही कोणी अभ्यास केलेला आहे का, याच्या आधी कोणी टेस्ट केलेला आहे का, त्यांनी काय मेजर्स वापरले टेस्ट करण्याचे. सो ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासून मग आपल्या रिसर्च मध्ये हाऊ वी आर गोइंग टू स्टडी दिस फेनॉमेना. सो मी फेनॉमेना काय मांडलेला आहे, मी असं मांडलेला आहे, शिक्षणामुळे घरची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. सो हे तुम्हाला अनेक ठिकाणावरनं अनेक पद्धतीनं चेक करता येतं, अनेक पद्धतीनं मोजता पण येतं. ओके. सो हा आणखीन अगेन हा एक घटक आहे की हायपोथेसिस जो असतो त्याचा
त्याचा बेस जो आहे तो तुमच्या किंवा इतरांच्या ऑब्झर्वेशनच्या संदर्भातला असतो. ऑब्झर्वेशनच्या संदर्भातला म्हणजे आता मी स्टेटमेंट मांडलं की एज्युकेशन is the most powerful weapon for economic development. So, तर आता हे जे मी मांडलं याला तुम्हाला अगेन इतरांचे का ऑब्झर्वेशन्स मांडले. आता हे ऑब्झर्वेशन्स माझा स्वतःचा ऑब्झर्वेशन आहे. फील्डमधनं, पर्सनल लाईफमधनं, इतरांच्या लाईफमधनं हे ऑब्झर्वेशन आलेलं आहे, की एज्युकेशन हे डेफिनेटली bring the economic change in your personal life of. तर इथे ऑलरेडी तुम्ही जर याची नेल्सन मंडेलानी त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे. तुम्हाला आणखीन त्याच्या संदर्भातले वेगवेगळे कोट्स सापडतील, वेगवेगळ्या लोकांच्या थेरॉटिकल फ्रेमवर्क सापडतील, की ज्यांनी एज्युकेशन आणि इकॉनॉमिक याचा संबंध जोडून त्याची मांडणी केलेली आहे. असं तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सापडायला लागतील आणि ते तुम्हाला वाचणे, शोधणे आणि त्याचा रिलेव्हन्स तुमच्या तुम्ही जे काही कथन केलेलं आहे त्याच्याशी काही आहे का हे बघणं गरजेचं आहे. सो एज्युकेशनच्या कन्सेप्ट मध्ये खूप साऱ्या तुम्हाला कन्सेप्ट त्याच्यामध्ये विदिन एज्युकेशन वेगवेगळ्या अँगलने डिफाईन करणं. मग ते कोठारी कमिशननी काय डिफाईन केलेलं आहे, आपल्याकडचं इंडियन एज्युकेशन कमिशननी काय म्हटलेलं आहे. सो तुम्हाला एज्युकेशन या एका कन्सेप्टचेच वेगवेगळे अँगल पाहायला मिळतात. एवढ्या डीप मधले स्टडीज आपल्याकडे इथे विदर्भाच्या लेवलवर किंवा होत नाहीत. सो ईच अँड एव्हरी कंपोनंट त्याला तपासणं, बघणं, अभ्यासणं, त्या संदर्भात आणखीन कोणी काही मांडणी केलेली आहे का? त्याची मांडणी काय आहे? मग आपली मांडणी ही ट्रॅकवर आहे का नाही आहे हे बघणं गरजेचं आहे. सो रिसेंटली आता जिल्हा परिषद मधल्या कौन्सिलरच्या पोस्टसाठी स्क्रुटनी कमिटीज मध्ये बोलवलं होतं मला. तर तिथे ज्या ज्या लोकांचा हायर त्यांनी पर्सेंटेज इंटरव्ह्यू बायपास केला आणि पर्सेंटेज लास्ट इयरच्या म्हणजे 2 सेमिस्टरच्या पर्सेंटेजचे हाल्फ करून त्याच्यातनं मेरिट लिस्ट लावली होती आणि त्याच्यामध्ये काही लोकांनी ई जो आहे त्यांचा सी एस हे जे आता तुमच्या ग्रेड पॉइंट्स येत आहेत, तर त्याचं पर्सेंटेज त्याला कॅल्क्युलेट करता नव्हतं आलं. नांदेड विद्यापीठाचा स्टुडंट होता. ते सगळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना त्याला पर्सेंटेज कसं कॅल्क्युलेट करायचं असतं. आता जसं इथे कन्सेप्ट ही एकाने मांडलेली वेगळी असते आणि दुसऱ्याने मांडलेली ती तशीच सिमिलर असते, पण त्यातला बेस वेगळा असतो. पण मेजरमेंट जेव्हा हायपोथेसिस मध्ये आपण एखादी गोष्ट मांडतो हायपोथेसिस स्वरूपामध्ये, तर त्याचं जे मेजरमेंट प्रोसिजर आहे ती सिमिलर असली पाहिजे. तसं तुम्ही गुगल सर्च केलं तर एस तुमचा जो पॉइंट्स मध्ये काढला जातो, तर तो त्याच्यामध्ये काही चेंज नाही होणार. म्हणजे अमरावती विद्यापीठाचा असेल किंवा
नांदेड विद्यापीठाचा असेल, गोंडवाना विद्यापीठाचा असेल किंवा आणखीन कुठल्याही विद्यापीठाचा असेल, तर ते ग्रेड पॉइंट तुम्हाला आता जे दिले जातात, तर त्याचं कॅल्क्युलेशन इन पर्सेंटेज हे सिमिलर असणार. सेम गोष्ट तुम्हाला हायपोथेसिस जेव्हा तुम्ही मांडता, तर त्या हायपोथेसिसचं प्रिडिक्शन किंवा तुम्ही जे काही हायपोथेटिकल स्टेटमेंट करताय, तर ते जसं आता मी म्हटलं की एज्युकेशन ब्रिंग्स इकॉनॉमिक चेंज. सो एज्युकेशन ब्रिंग्स इकॉनॉमिक चेंज हे यवतमाळमध्येच ते ऍप्लिकेबल आहे असं नाही. यू कॅन टेस्ट दॅट फेनोमेना in different parts of India, in different parts of world. तुम्हाला जगाच्या पातळीवर तो फेनोमेना चेक करता येतो आणि त्यातनं तुम्हाला मग अं, त्याचे व्हेरिएशन्स तुम्हाला पाहायला मिळतील, कुठे कमी कुठे जास्त, पण ते डेफिनेटली टेस्ट करता येण्यासारखे आहेत. सो हायपोथेसिसचे फंक्शन्स बघूया. हायपोथेसिसचे फंक्शन्स, the formulation of hypothesis provide a study with focus. It tells you what specific aspect of research problem to investigate. So हायपोथेसिस हे तुम्हाला फोकस करण्यासाठी उपयोगी ठरू शकतं तुमच्या अभ्यासामध्ये. स्पेसिफिक कुठले घटक घ्यायचे आहेत अभ्यासासाठी आणि त्या घटकांमध्ये जास्त डेप्थ मध्ये इन्व्हेस्टिगेट करणं हा हायपोथेसिसचा कोर फंक्शन आहे, त्याचं कार्य आहे. हायपोथेसिस कशासाठी असलं पाहिजे रिसर्च मध्ये, तर आपल्या रिसर्चला स्पेसिफिकेशन मिळायला पाहिजे, फोकस मिळायला पाहिजे आणि कोणत्या घटकांवर आपल्याला अभ्यास करायचा आहे त्या घटकांवर लक्ष केंद्रित जास्त करता आलं पाहिजे. So a hypothesis tells you what data to collect and what not to collect. Generally, hypothesis, ऑब्जेक्टिव्ह आणि डेटा कलेक्शन साठी जे वापरण्यात येणारं टूल आहे, त्याच्यामधले जे प्रश्न आहेत, याचा बऱ्याचदा तारतम्य नसतो. कारण ते कोणीतरी काढून दिलेले असतात आपल्याला, कुठल्या तरी रिसर्च मधून आपण ऍज इट इज घेतलेलं असतं. सो इथे काय म्हटलेलं आहे या वाक्यामध्ये, हायपोथेसिस टेल्स यू व्हॉट डेटा टू कलेक्ट अँड व्हॉट नॉट टू कलेक्ट. म्हणजे हायपोथेसिस तुम्हाला हे सांगतं की कोणता डेटा घ्यायचा आहे आणि कोणता नाही. म्हणजे बऱ्याचदा अननेसेसरी डेटा कलेक्शन खूप होतं. म्हणजे एक तो जो टेबल तुम्ही कुटुंबाचा टेबल यूज करता, सो कुटुंबाच्या टेबलमध्ये तुम्ही घरात किती लोक आहेत, कोण कोण आहेत आणि त्यांचा व्यवसाय काय, नातं काय, शिक्षण काय, असा टेबल प्रत्येकाच्या रिसर्च मध्ये कंपल्सरी असतो. पण तो कंपल्सरी कोणी केलेला आहे? कोणीच नाही. रिसर्च मध्ये सांगितलं का तुम्हाला कंपल्सरी? तर नाही. रिसर्च मध्ये पण नसतो कंपल्सरी तो. मग काय आहे? तर ते आपल्याकडे ब्लाइंडली फॉलो द लीडशिप. जी लीड करणारी बकरी, शेळी असते, तिच्या मागे सगळे जे फॉलो करतात, त्या पद्धतीनं आपल्याकडे सगळ्या गोष्टी चालतात. म्हणजे जर एखाद्याने मांडणी केली तर का केली? त्याच्यावर प्रश्नचिन्ह नसतो. जस्ट केली ना, कुठं शोधत बसा. मग त्यासाठी तुम्हाला पुस्तक शोधावं लागेल, त्यासाठी तुम्हाला पुस्तकातले पानं चाळावे लागतील, त्यासाठी तुम्हाला एखाद्या पुस्तकामध्ये वेगळं दिलं असेल तर दुसरं पुस्तक सिमिलर टॉपिक्सवर शोधावं लागेल, त्याच्यात आणखीन तो संदर्भ काय दिला ते बघावं लागेल. ह्या सगळ्या प्रोसेस रिसर्च मध्ये कराव्या लागतात जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला मांडायची असते किंवा मांडायची नाही. दोन्ही गोष्टी आल्या आता तुम्हाला इथे. सो रिसर्च मध्ये इन्क्लुजन आणि एक्सक्लुजन क्रायटेरिया असतात. कोणते घटक तुम्ही घेणार आहात आणि कोणते घटक नाही घेणार आहात.
हे एक्सक्लुजन आणि इन्क्लुजन पॉइंट्स जे आहेत ते तुमच्या रिसर्चमध्ये मी अजूनही 6 वर्षांमध्ये इथे बघितलेलं नाहीये. विदर्भामध्ये कोणाच्या रिसर्चमध्ये बघितलेलं नाही. पण तुम्ही माझा पीएचडीचा रिसर्च जर बघितला तर त्याच्यामध्ये इन्क्लुजन क्रायटेरिया, एक्सक्लुजन क्रायटेरिया दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला रिसर्च मधले कुठले घटक तुम्ही इन्क्लूड करताय आणि कुठले नाही करताय. सो नाही करत आहेत तर का नाही करताय, करतायत तर का करताय. सो त्याचं सायंटिफिक जस्टिफिकेशन द्यावं लागतं. सायंटिफिक जस्टिफिकेशन हे गरजेचं असतं जेव्हा तुम्ही डेटा गोळा करण्यासाठी कुठले घटक यूज करताय. सो हायपोथेसिस जर नीट सायंटिफिकली डिफाईन केलेला असेल, त्याची मांडणी केलेली असेल, तर त्या हायपोथेसिस वरनच ठरतं की तुम्हाला कोणता डेटा घ्यायचा आहे. आता मी शब्द वापरत आहे कोणता डेटा घ्यायचा आहे. काय डेटा घ्यायचा आहे म्हणजे काय आलं, म्हणजे तुमचे त्या मुलाखत अनुसूचीतले प्रश्न आले. मग प्रश्न हे त्या हायपोथेसिस वर आधारित असतात. प्रश्न हे त्या ऑब्जेक्टिव्ह वर आधारित असतात. प्रश्न हे त्या व्हेरिएबल्स वर आधारित असतात. प्रश्न हे त्या रिसर्च क्वेश्चन वर आधारित असतात. सो इंटरव्ह्यू शेड्यूल प्रिपेअर करण्यासाठी तुम्हाला जास्त म्हणजे डोक्याचा वापर करण्याची गरज नाही आहे. डोकं जास्त खर्च करण्याची गरज नाही आहे. जर तुम्ही सुरुवातीलाच डोकं खर्च केलं टू डिफाईन युअर रिसर्च क्वेश्चन, टू डिफाईन युअर ऑब्जेक्टिव्स which is based on SMART formula. तुम्ही तुमचं डोकं सुरुवातीला खर्च केलं सायंटिफिक हायपोथेसिस मांडताना, तर तिथे तुम्हाला काहीच खर्च करायची गरज नाहीये when you are developing your interview schedule. सो तिथे फक्त तुम्हाला या सगळ्या आस्पेक्ट्सला आन्सर करणारे क्वेश्चन्स मांडायचे आहेत. उद्देशामध्ये गृहीतकृत्यामध्ये गृहीतकृत्य हायपोथेसिस एकच भाग. सो गृहीतकृत्यांमध्ये, उद्देशांमध्ये, त्याच्यानंतर चलांमध्ये, संशोधन प्रश्नांमध्ये जे जे गोष्टी, जे जे घटक, फेनोमेनाज, जे जे घटक आहेत त्या सगळ्या घटकांचे उत्तर तुम्हाला पाहिजे असतील तर काय प्रश्न असला पाहिजे, ते प्रश्न तुम्हाला इझिली डिस्क्राईब करता येतात इंटरव्ह्यू शेड्यूल्स मध्ये. इतकं ते सोपं आहे. फक्त इनिशियल जो आहे, अगेन जसं म्हणलं ना, रिसर्च हा खूप इंटरेस्टिंग गोष्टी रिसर्च मध्ये आहेत. आणि इतर गोष्टींपेक्षा जसं की मला अनेकदा थेरॉटिकल गोष्टी थोड्या जड जातात समजून घ्यायला. पण रिसर्च मध्ये जेव्हा तुम्ही हँड ऑन एक्सपिरियन्सेस करताय, हे त्या डेटा सोबत खेळताय, तर ते डेटा इतका इंटरेस्टिंगली तुम्हाला वेगवेगळे अनालिटिकल आस्पेक्ट्स देतो आणि त्यातनं तुम्हाला वेगवेगळे कंगोरे त्या विषयाचे, वेगवेगळे भाग त्या विषयाचे ते उलगडायला लागतात, आणखीन समजायला लागतं. अरे हे असं आहे का, ओके, सो लेट्स ट्राय दिस. म्हणजे एखादा व्हेरिएबल, आता मी तुम्हाला एक्झाम्पल देतो हाऊ अनालिसिस विल हेल्पफुल टू एन्जॉय और प्लेइंग विथ डेटा. तर एखाद्या डेटा सोबत तुम्ही जास्त खेळत असाल तर तुम्हाला ते अनालिटिकल पर्स्पेक्टिव्ह जास्त कसा देता. मी जसं आता म्हटलं की एज्युकेशन ब्रिंग्स इकॉनॉमिक चेंज. तर एज्युकेशन या व्हेरिएबलचा इकॉनॉमिक चेंज, इकॉनॉमिक आस्पेक्ट ज्याशी संबंध असणाऱ्या व्हेरिएबलशी संबंध जोडून पाहता येतो. मग आणखीन कुठले घटक आहेत का त्याच्याशी संबंध जोडून पाहता येतो. मग एक्सपिरियन्स आहे का, मग जेंडर आहे का. सो जेंडर, एज्युकेशन अँड इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट. सो 3 व्हेरिएबल्स तुम्ही जर
यूज केले म्हणजे माझ्या पीएचडीच्या रिसर्चमध्ये 3-3 व्हेरिएबल्स पण आहेत. त्याचे टेबल्स आहेत अनालिसिस साठी. सो इथे लक्षात येत आहे का तुम्हाला माझ्या रिसर्चमध्ये पीएचडीच्या रिसर्चमध्ये जेंडर त्याच्यानंतर ट्रीटमेंट, इयर ऑफ ट्रीटमेंट आणि कॉस्ट ऑफ ट्रीटमेंट अशा गोष्टी सुद्धा मी 3-3 व्हेरिएबल्स घेऊन केल्यात आणि ते जसा हा पार्ट जसं आता आपण टेक्निकली स्किप केलाय तो पूर्णपणे स्टॅटिस्टिकल कंपोनंट्स आहे. नॉमिनल, ऑर्डिनल, रेशो आणि इंटरव्हल स्केल संदर्भामध्ये रिसर्च मध्ये आता खूप सारे ऍप्स सॉफ्टवेअर्स आलेले आहेत ज्याचा तुम्ही वापर करू शकता पीजी लेवलला सुद्धा टू अनालाइज द डेटा. पण अगेन ते अनालाइज डेटा करण्यासाठी व्हेरिएबल्स क्लिअर डिफाईन असतील, तुमचे ऑब्जेक्टिव्ह क्लिअर डिफाईन असतील, तुमचे प्रश्न क्लिअर डिफाईन असतील तर पुढे डिफिकल्टी कुठलीच येत नाही. खूप ते ऑटोमॅटिकली होतं. तुम्ही कधी कुठल्या कंपनीमध्ये जर गेलात कारखान्यांमध्ये तर तिथे कारखान्यांमध्ये प्रत्येक मशीनच्या बाजूला एक डायग्रामॅटिक चार्ट दिलेला असतो. त्याच्यावर फ्लो चार्ट म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. आणि त्या फ्लो चार्ट मध्ये स्पेसिफिकली त्या मशीनचं ऑपरेशन दिलेलं असतं. ऑपरेशन इन द सेन्स हाऊ टू ऑपरेट चा एक डायग्राम दिलेला असतो आणि त्यावरनं ते जर तो ऑपरेटर कुठे गेला असेल, सुट्टीवर असेल, दुसरा नवीन आला असेल, तर त्यालाही त्याचं ऑपरेशन तिथे त्या फ्लो चार्ट वर बघून ते सहज समजता येईल असं. तर इतक्या सिस्टमॅटिक वेने ते फ्लो चार्ट डिझाईन केलेला असतो, की असं झालं तर काय करायचं, जर हे लाईट लागला, हे इंडिकेटर लागलं तर काय करायचं, या पद्धतीचं ऑपरेशन्स तुम्हाला छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आहे. तुम्ही जर ऑब्झर्व्ह केलं, बघायला गेलात तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी नीट समजता येईल, की अल्गोरिदम अल्गोरिदम फ्लो चार्ट काय असतो. सो याला अल्गोरिदम फ्लो चार्ट म्हणतात. या पद्धतीचं अल्गोरिदम फ्लो चार्ट अगेन तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि सेम म्हणजे मला वाटतं तुम्ही आतापर्यंत कुठली वेबसाईट बघितली नसेल अशी एक वेबसाईट आहे महाराष्ट्रात नाशिकमध्ये डेव्हलप केलेली आहे. मला वाटतं आपला इथला पार्ट कंप्लीट करून मी तुम्हाला ती वेबसाईट दाखवतो. सो हे कोणता डेटा घ्यायचा याच्यावरनं आपण तिकडे गेलो होतो. सो हायपोथेसिस क्लिअर असेल तर अननेसेसरी जी माहिती कलेक्ट केली जाते त्या टेबलच्या फॉर्मॅटमध्ये त्याचा काही यूज नसतो. काही रिसर्चमध्ये यूज असतो, काही रिसर्चमध्ये यूज नसतो. परंतु सगळ्यांच्या रिसर्चमध्ये फॅमिली तक्ता दिलेला असतो. त्याचे वेगवेगळे रिझन्स आहेत. इतरांनी दिलं म्हणून आहे किंवा मग रिसर्चमध्ये क्वेश्चन जास्त नसतात म्हणून दिलेलं असतं. टाकायचं म्हणून टाकलेलं असतं. त्याचा रिलेव्हन्स काय नसतो. सो हायपोथेसिस जर हायपोथेसिसची मांडणी आपल्या रिसर्चमध्ये स्ट्रॉंग असेल तर ऑब्जेक्टिव्हिटी जी आहे ती जास्त रिसर्चमध्ये असते, तुमच्या स्टडीमध्ये असते, की तुम्ही कुठल्याही गोष्टीला बायस होऊन तुमची मांडणी येणार नाही.
आणि रिसर्च मध्ये हे खूप महत्वाची गोष्ट आहे. रिसर्च इथिक्स मधला जो पार्ट आहे की सब्जेक्टिव्हिटी त्यामध्ये नसली पाहिजे, ऑब्जेक्टिव्हिटी असली पाहिजे, की रॅशनल गोष्टी मांडणं, की मी एक फिमेल आहे म्हणून माझ्या रिसर्च मधली मांडणी ही मोर फेमिनिझम अप्रोचनी ती नसली पाहिजे. ती एका रिसर्चरच्या अप्रोचनी असली पाहिजे. मी जर मेल आहे आणि ती मेल डॉमिनेटेड कल्चर मधून आल्यानंतर जर एखादा जनरल स्टडीजचा मी रिसर्च करत आहे, तर माझे ओन परसेप्शन्स, ओन थॉट्स जे आहेत, मी आतापर्यंत काय घडलो, ज्या थॉट्स माझ्यामध्ये आहेत, ते रिसर्च मध्ये रिफ्लेक्ट नाही झाले पाहिजेत. रिसर्च मध्ये यू हॅव टू व्हेरी कॉन्शियस अँड क्लिअर अबाउट युअर सायंटिफिक अप्रोच. सो हा सायंटिफिक अप्रोच यायला खूप काळ लागतो आणि डेफिनेटली तुम्हाला सायंटिफिक अप्रोच थिंकिंग मध्ये आणणं हे इनिशियली डिफिकल्ट असतं, पण तो जर तुम्ही एकदा आणला तर अनेक गोष्टींमध्ये त्याचा फायदा होतो फॉर युअर पर्सनल अँड प्रोफेशनल लाईफ. दोन्ही लाईफ मध्ये तुमचा फायदाच होतो त्याच्यामध्ये. वेन यू आर ब्रिंगिंग सायंटिफिक थिंकिंग, तर त्या पद्धतीचं ऑब्जेक्टिव्हिटी तुमच्या म्हणजे जसं आता स्पेसिफिक पारधी असा शब्द प्रयोग केला तर तुम्हाला ते रस्त्यावर राहणारी लोक एवढंच आठवतं. सो हे तुमचं झालं सब्जेक्टिव्हिटी. ऑब्जेक्टिव्हिटी पारधी हे तर रस्त्यावर राहणारीच असं नाही, गुन्हेगारच असे नाही, चोऱ्या करणारे असे नाही, तर वेगळे त्यातले काही डिफरंट जसा पारधी कम्युनिटीज आहेत, तर त्या पारधी कम्युनिटीज मध्ये तुम्हाला अशी काही पारधी कम्युनिटीज सापडतील की यू कॅन नॉट इझिली आयडेंटिफाय ते पारधी आहेत म्हणून. म्हणजे तुम्ही म्हणजे त्या नगर मधले नगर, अकोला, वाशिम, त्यानंतर पुण्याजवळच्या काही जिथे जिथे काही संस्थांनी त्यांच्यासोबत काम केलं आणि आज तुम्ही जर न्यूज पेपर वाचत असाल तर मला वाटते अमरावती जिल्ह्यातला एक पारधी तरुण अं, तहसीलदार वगैरे झाला होता. तर ह्या घटना ही ही जी वाटचाल आहे ही एका गुन्हेगार जमाती पासून ते सिव्हिल सर्वंट पर्यंत वाटचाल होणं, तर हा तुमच्या परसेप्शन मधल्या चेंजेस तुम्हाला दिसायला लागतील की अं, पारधी म्हटल्यानंतर डोळ्यासमोर इमिजिएटली जे येतं हे 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 तुमची ऑब्जेक्टिव्हिटी नाहीये, तर हे तुमची सब्जेक्टिव्हिटी आहे की एखाद्याबद्दल आपण ऐकलेलं, बघितलेलं ते तसेच्या तसं you cannot applicable in your research, you cannot applicable in your thinking level. तर थिंकिंग मध्ये सुद्धा ते तुम्हाला ऍज इट इज जर नाही आणता आलं तर डेफिनेटली तुमचे अनेक पर्सनल अँड प्रोफेशनल इश्यूज जे आहेत ते रिझॉल्व्ह होतील. ऑब्जेक्टिव्हिटी इथे रिसर्चच्या अनुषंगाने आहे. मी दोन्ही मुद्दे तुम्हाला सांगितले. सायकोलॉजीच्या अँगलने पण सांगितलं की जर ऑब्जेक्टिव्हिटी इन युअर थिंकिंग ही जास्त असेल तर तुमच्या पर्सनल अँड प्रोफेशनल प्रॉब्लेम्स जे तुम्हाला फेस करावे लागतात इन युअर पर्सनल लाईफ, तर ते रिड्यूस होतात. हे एक्सपिरियन्सनी सांगत आहे की तुम्हाला अनेक गोष्टींमध्ये ऑब्जेक्टिव्हिटी आणता येतं. फक्त त्यासाठी तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागतात इनिशियली, की कुठला विचार जो आहे तो ऑब्जेक्टिव्ह आहे आणि कुठला विचार जो आहे तो सब्जेक्टिव्ह आहे.
So, hypothesis may enable you to add the formulation of theory. तुम्हाला नवीन थेअरी ऍड करण्यासंदर्भात सुद्धा मदत करू शकते. सो तुम्ही जी मांडणी केलेली आहे एखाद्या हायपोथेसिसला धरून ती मांडणी कुठल्या वेनी आहे, त्याची सत्यता किती आहे याची सुद्धा तुम्हाला त्यातनं हायपोथेसिसच्या मांडणीतनं ते बाहेर पडू शकतं. सो इथे 2 टाइप्स दिलेले आहे, नल हायपोथेसिस आणि अल्टरनेट हायपोथेसिस. सर हा. ऑब्जेक्टिव्हिटीचं एक्झाम्पल एक So objectivity is not having any bias in your mind about any phenomena. आणि म्हणजे त्याला मराठीमध्ये पूर्वग्रह प्युअरली रिसर्चर म्हणून त्यातले फेनोमिना, संकल्पना, त्यातले गृहीतकृत्य, त्यातले ऑब्जेक्टिव्ह मांडणं ऑब्जेक्टिव्हिटी म्हणतात. म्हणजे इथे मी काय आहे आणि मी काय विचार करतो हे जास्त इम्पॉर्टंट नाही आहे. तर तो फेनॉमिना, तो घटक मी जे अभ्यासतोय त्या घटकांसंदर्भामध्ये इतर रिसर्च मध्ये काय म्हटलेलं आहे आणि ते मी माझ्या रिसर्च मध्ये सायंटिफिक बेस घेऊन मी कशी मांडणी करतो त्याला ऑब्जेक्ट. सो आता जसं हिस्ट्रीच्या सब्जेक्ट बद्दल त्याच्याबद्दल अनेक इश्यूज आहेत की कोणाची हिस्ट्री वाचायची. हिस्ट्री लिहिणारे खूप इतिहासकार आहेत आणि मग त्यांनी जो इतिहास रंगवलेला आहे तो त्यांच्या पर्स्पेक्टिव्हने रंगवलेला आहे. जसं आपल्या रामायण, महाभारत ह्या ज्या कथा आहेत, ह्या कथा लोकांना रिअलिस्टिक वाटतात का, तर त्या तशा पद्धतीनं पुढे मांडलेल्या आहेत लोकांसमोर. तर ह्या मायथॉलॉजिकल स्टोरीज आहेत आणि त्या मायथॉलॉजिकल स्टोरीजची मांडणी ज्या पद्धतीने केली तो तसा घेणार. पण रिसर्च मध्ये नाही तसं. रिसर्च मध्ये तुम्हाला सायंटिफिक बेस मांडावा लागतो. एखाद्याच्या दृष्टिकोनातून मांडलेली ते कल्पना ही तुम्हाला रिसर्चच्या अँगल ती मांडणं जास्त की मला ते पटलं, मला ते आवडलं म्हणून ती मांडणी नसते. तर हे या आधारावर आहे. म्हणजे आता कॉलेजमध्ये 10वीच्या रिझल्ट मध्ये कॉलेजच्या स्टाफ मधल्या ऍडमिन मधल्या स्टाफ मधल्या 2 लोकांची मुलं आहेत, त्यांनी त्यांच्या मुलींनी हायर पर्सेंटेज आणले 10वी मध्ये 97% मिळवले. सो 97% मिळवल्यावर एका प्राध्यापकाचं त्याच्यावर स्टेटमेंट होतं की मुली ह्या हुशारच असतात. सो मुली ह्या हुशारच असतात हे जे स्टेटमेंट आहे याला तुम्ही सायंटिफिक वेने अभ्यासाचा प्रयत्न केला की हाऊ ऑब्जेक्टिव्हली वी कॅन डिफाईन दिस हायपोथेसिस. तर मग ॲज अ रिसर्चर हे स्टेटमेंट हे इमोशनल होतं, हे स्टेटमेंट सायंटिफिक होतं, तर ते बघावं लागतं. म्हणजे इमोशनली सुद्धा अनेकदा अनेक स्टेटमेंट्स येतात आणि इमोशनल स्टेटमेंट्स वर रिसर्च हायपोथेसिस स्टँड होत नाही.
सो त्याला स्टँड होण्यासाठी ऑब्जेक्टिव्हिटीची नितांत गरज असते. की कुठलाही बायसनेस न ठेवता जे काही रिसर्च मधनं आता अनेक रिसर्च आताही आत्ताचे या वर्षीचे किंवा मागच्या अनेक वर्षाचे रिसर्च जर काढले आणि ग्रंथालयातले घ्यायचे आणि त्याच्या मागच्या पानांमध्ये जायचं शेवटच्या जिथं गृहीत कृत्याची पडताळणी लिहिलेली असते. सो गृहीत कृत्याच्या पडताळणीमध्ये मेजॉरिटी म्हणजे मी एक अंदाज आता सांगत आहे की 99% रिसर्च मधल्या गृहीत कृत्याच्या पडताळणीमध्ये हे गृहीत कृत्य सत्य ठरत आहे ही मांडणी सापडेल. सो हे का आहे? कारण हे ओढून ताणून रिसर्चरला असं वाटतं की ते गृहीत कृत्य सत्यच ठरलं पाहिजे. नाही सत्य ठरलं तर त्याचा रिसर्च बरोबर नाही. अशा काही धारणा आहेत ज्या तुमची ऑब्जेक्टिव्हिटी खतम करतात, संपवतात. की ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे तुम्ही जर ऑब्जेक्टिव्ह वेल डिफाईन केले असतील, तुम्ही हायपोथेसिस वेल डिफाईन केले असतील, तुम्ही चलांची मांडणी व्यवस्थित केली असेल, तुम्ही त्याच्या आधारावर एंट्री शेड्यूल मधील प्रश्न व्यवस्थित डिफाईन केले असतील, त्याच्यावरनं ॲक्युरेट फील्डमधनं जाऊन डेटा गोळा केला असेल, तर त्या डेटाच्या अनालिसिस मधनं जे बाहेर निघतं ते जशास तसं मांडणं त्याला म्हणतात ऑब्जेक्टिव्हिटी. त्याच्यामध्ये मला काय वाटतं हे असं नाही आहे, पण हे डेटामधनं तर असं येत आहे. मी तर मांडलं हे गृहीत कृत्य म्हणजे मुली ह्या हुशार असतात हे गृहीत कृत्य खरं ठरत आहे. पण मला ते सॉरी ते खोटं ठरत आहे. तर मग मला ते खरं करायचं आहे. तर मग त्या डेटाची आकडेवारी तिथल्या तिथं टेबलमध्ये बदलवली जाते. तर हे 99 रिसर्चमध्ये गृहीत कृत्याच्या पडताळणीचा आणि त्या सगळ्या टेबलचा अभ्यास केला तर सापडेल. तर हे मला वाटतं ऑब्जेक्टिव्हिटी आता क्लिअर झालं असेल की कशाला म्हणतात. की जे त्या सायंटिफिक पद्धतीमधून जे बाहेर पडत आहे ते मांडणं जशास तसं. त्याच्यामध्ये माझं काय म्हणणं आहे ते नाही. कळलं का? हो सर समजलं. सो इथे थांबूया आपण. नेक्स्ट टाइप्स ऑफ हायपोथेसिस पुढच्या वेळेस बघूया आणि रिसर्च डिझाईन